बॅनरबाजी होणार अशी शक्यता दिसते, कारण भाजपच्या आमदारांनी सावरकर विषयांची बॅनर्स काल सभागृहात आणली होती। परवानगी नसताना सुद्धा ही बॅनरबाजी केली होती आणि ही बॅनरबाजी कदाचित त्यांना होऊ शकते, कारण अशा आमदारांवर आज निलंबनाची कारवाई होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। आपण बघतोय काल जोरदार गदारोळ झाला होता सावरकरांच्या विषयीच्या विधानावरून आणि त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सावरकरांविषयीचे हे बॅनर्स विधानभवनामध्ये आणले होते। परवानगी नसताना हे बॅनर्स आणले गेले होते, कोणतीही पूर्व परवानगीशिवाय हे बॅनर्स आणले गेले होते आणि त्यामुळेच आता कदाचित काल ज्यांनी हे बॅनर्स आणले त्या भाजपच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी। विवेक, काय अधिक माहिती आहे? कोणकोणते आमदार होते, हे किती साधारण आमदार आहेत आणि त्यांच्यावर आज काय कारवाई होण्याची शक्यता आहे? रामलीला मैदानात शनिवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मी राहुल सावरकर नाहीये, मी राहुल गांधी आहे, त्यामुळे मी माफी मागणार नाही असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने या संदर्भात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे आणि ती भूमिका काल त्यांनी विधिमंडळात घेतली होती। भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांनी या प्रकरणी सावरकरांविषयीचे बॅनर्स सभागृहात आणलेले होते आणि या गोष्टीमुळे कदाचित या सगळ्या आमदारांवर कारवाई होऊ शकते, कदाचित निलंबनाची कारवाई होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे। ह्या सगळ्या आमदारांनी जे बॅनर्स आणले होते त्याच्याकरता कुठलीही पूर्व परवानगी घेतली नव्हती। त्यासोबतच जेव्हा काही मंत्री सभागृहात काही विषय पटलावर मांडत होते त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यासमोर देखील हे बॅनर्स धरण्यात आलेले होते। त्यामुळे या सगळ्या आमदारांवर काही कारवाई होती का हे पाहावं लागेल। धन्यवाद विवेक कुलकर्णी या सगळ्या माहितीबद्दल। आणि राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। कालच्या गदारोळानंतर आज भल्या सकाळी जे बॅनर्स लावण्यात आले नागपूरमध्ये त्यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्यात, कारण तुम्ही पुन्हा येणार या बॅनरनं विधिमंडळ परिसरात मोठी चर्चा रंगते। देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार अशा आशयाचे बॅनर्स नागपुराच्या महापौरांनी विधिमंडळ परिसरात लावलेत आणि याच बॅनरमुळे सध्या नागपूरमध्ये या बॅनरविषयीची चर्चा रंगली आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। मी पुन्हा येणार यावर राजकीय चर्चा रंगलेली असतानाच आज विधिमंडळाच्या बाहेर असलेल्या फलकांवर या ठिकाणी भाजपचे महापौर संदीप जोशी आणि भाजपचे नागपूर महानगर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी जे बॅनर लावलं आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात हे बॅनर लावण्यात आलेलं आहे। आपल्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, तुम्ही पुन्हा येणार ही बॅनर आज विधिमंडळाच्या बाहेर लागल्यानं अनेक खुसखुशीत चर्चा ज्या आहेत ते या ठिकाणी रंगू लागल्यात। विधिमंडळाच्या आपण हा जो बसस्टॉप आहे या बसस्टॉपच्या बाहेर आणि विधिमंडळाच्या दोन्ही बाजूंनी हे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार या संदर्भातली जी वाक्य आहेत ते बॅनरवर लावण्यात आलेली आहे आणि कुठेतरी मी पुन्हा येणार या चर्चा ज्या मागे रंगल्या होत्या त्या चर्चेला पुन्हा एकदा या ठिकाणी चर्चेला उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज सुद्धा सभागृहात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे। सभागृहाचं वातावरण आज पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज महाविकास आघाडीच्या आमदारांशी चर्चा करणार आहेत। सत्ताधारी पक्षानं विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी विरोधक आज लावून धरण्याची शक्यता आहे। दरम्यान कामकाजापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांसोबत संवाद साधणार आहेत। पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी हा संवाद साधला जाणार आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे। प्रफुल्ल, एकीकडे भाजप भरपूर आक्रमक झालेला दिसतंय, मग तो सावरकरांचा मुद्दा असू दे किंवा आज शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा, काय भाजपची भूमिका असणार आहे आणि उद्धव ठाकरेंचा जो संवाद होता, जी चर्चा होणार होती महाविकास आघाडीच्या आमदारांशी, ती झाली आहे का? कितकी आपण जर पाहिलं कालचा दिवस जो आहे तो विरोधी पक्षानं या ठिकाणी चांगलाच गाजवला, कारण ज्या पद्धतीने सावरकरांच्या संदर्भात भूमिका ही आक्रमकपणे सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहामध्ये भाजपच्या आमदारांनी लावून धरली, त्याच पद्धतीने आज कुठेतरी 7/12 कोरा करावा या संदर्भातली भूमिका जी आहे ती भाजपच्या वतीनं या ठिकाणी मांडली जाणार आहे। कारण आज सत्तारूढ पक्षाचा दिवस आहे आणि सत्तारूढ पक्षाचा आजच्या कामकाजामध्ये सत्तारूढ पक्षानं या ठिकाणी विदर्भाच्या विकासासंदर्भातली चर्चा जी आहे ती मागितलेली आहे। त्याचवेळी आज विधिमंडळामध्ये कशा पद्धतीने आक्रमक व्हावं या संदर्भात उद्धव ठाकरे जे आहेत ते आज सर्व महाआघाडीच्या आमदारांची चर्चा जी आहे ती आज करणार आहेत। आपण आता या ठिकाणी पाहू शकतो की उद्धव ठाकरे यांचं विधिमंडळामध्ये आगमन झालेलं आहे आणि ते आता थोड्याच वेळात
सर्व आमदारांसोबत जे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे आमदार आहेत त्या आमदारांसोबत या ठिकाणी बैठक घेतील. सर्व आमदार जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आहेत ते आता विधिमंडळ परिसरात आलेत आणि ते शिवसेनेचं जे पक्ष कार्यालय आहे त्या पक्ष कार्यालयात दाखल होतील आणि आमदारांना जे मार्गदर्शन आहे ते आता उद्धव ठाकरे या ठिकाणी आता करतील. कारण ज्या पद्धतीने काल भाजपचे सर्व आमदार आक्रमक होते, कुठेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची जी आक्रमक भूमिका या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर आज या सगळ्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे सर्व आमदारांना मार्गदर्शन करतील अशी शक्यता आपल्याला वाटते. प्रफुल्ल, तू आमच्याबरोबर असंच राहा. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे भाजपचे नेते एकनाथ खडसे हे देखील नागपूरमध्ये आहेत आणि शरद पवार हे देखील आज संध्याकाळी नागपूरमध्ये पोहोचणार आहेत. अर्थातच राजकीय भूकंपाबद्दल वारंवार बोललं जाते नागपूरमधल्या, तो होण्याची शक्यता आहे का याबद्दलच आपण बोलतोय. प्रफुल्ल, काय सांगशील याबद्दल? कारण एकनाथ खडसे खूप मोठा निर्णय घेणार का याबद्दल विधिमंडळामध्ये चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार आज नागपूरमध्ये स्वतः असणार आहेत आणि नागपूरचं अधिवेशन जे आहे ते अशा राजकीय भूकंपासाठी नेहमीच गाजलंय. नक्कीच कितके नागपूरचं अधिवेशन जे आहे ते राजकीय भूकंपासाठी कायम गाजलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण मागच्या सगळ्या गेल्या आठवड्यातल्या घडामोडी पाहिल्या, एकनाथ खडसेंच्या पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रिया जर आपण पाहिल्या तर आपण एक मोठा निर्णय घ्यायला या ठिकाणी तयार असू असं बीडला देखील खडसे यांनी या ठिकाणी सांगितलं. आज नागपुरात एकनाथ खडसे हे जे आहेत ते दाखल या ठिकाणी होणार आहेत आणि त्याचबरोबर शरद पवार देखील आज नागपुरात येणार आहेत. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे. या मेळाव्यामध्ये कदाचित खडसे हे राष्ट्रवादीत जातात का अशी चर्चा जी आहे ती विधिमंडळात रंगली आहे आणि कुठेतरी जो इशारा खडसे या ठिकाणी भाजपला देत होते तो नागपुरात खरा होतो का, राजकीय भूकंप या ठिकाणी येतो का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केतकी, नक्कीच आणि या सगळ्या बातम्यांवर लक्ष ठेवून राहा प्रफुल्ल.